नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता टायमिंग इव्हनिंगचे 5:45 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे आणि माझं वैभवलक्ष्मीचं व्रत आहे। तर यावेळेस मी पूजा मांडणार आहे। थोडासा लेट झाला, थोडंसं दिवसभराची जी कामं होती ती मी आवरत होते, त्यामध्येच लेट झालेला आहे। म्हणजे जसं आम्ही गावाकडे गेलो होतो 2 दिवस, त्यामुळे सगळं जिथल्या तिथं पडलेलं होतं। ते दिवसभर मी आवरत होते, कपडे वगैरे आहे ते खूप सारं झालेलं होतं। सगळं घडी घालून ठेवणं, जे इस्त्रीचे कपडे होते ते इस्त्रीसाठी मी घडी घालून मोजून ठेवलेले आहेत पिशवीमध्ये, म्हणजे दीपक उद्याच्याला सगळे कपडे इस्त्रीला नेऊन देईल। तर असो आता इव्हनिंगची वेळ झाल्यानंतर पूर्ण घरात अगोदर झाडू मारलेली आहे, फ्रेश झालेली आहे आणि अगोदर देवाला आणि तुळशीला दिवा लावत आहे, मगच मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे। थोडंसं लेटच झालं, बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे आणि वातावरणही छान झालेलं आहे आजचं, म्हणजे एकदम फ्रेश असं वातावरण आहे। गारगार हवा आहे, थंडी तितकी नाही आहे। असं वाटत आहे की सगळी कामं सोडावी आणि यावेळी तिथे येऊन बसावं। म्हणजे सकाळचं एक वातावरण आणि यावेळेचं खूप छान आणि शांत असतं, खूप शांतता असते या वातावरणामध्ये। तर देवाला दिवा लावलेला आहे, तुळशीला लावलेला आहे। आता पूजा मांडायला सुरुवात करू। आणखीन रात्रीचा स्वयंपाक आहे, नैवेद्य आहे। आज नैवेद्यामध्ये मी तांदळाची खीर बनवणार आहे। जसं प्रत्येक शुक्रवारी मी शिरा किंवा तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर पण बनवते, पण आज तांदळाची खीरच बनवणार आहे। म्हणजे स्वयंपाकात काय बनणार आहे हा नियोजन अगोदरच झालेला आहे। तूप दोडक्याची भाजी, भात, भाकरी, नंतर तांदळाची खीर मी बनवणार आहे। आता पटकन लक्ष्मी मातेची पूजा मांडून घेऊ, आज थोडासा लेट झालेलाच आहे। तर इकडे फुलं, खूप सारे फुलं आणलेले आहेत झेंडूचे, नंतर यामध्ये सेवंती आहे, निशिगंधा आहे। तर फुलं मी अगोदर ताटात काढून घेत आहे आणि जे सकाळी तोडलेले होते स्वास्तिकचे आणि दासळ्याचं फुल आहे, म्हणजे जसं लक्ष्मी मातेला लाल फूल खूप आवडतं, अतिप्रिय आहे, तर ते फूलसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। म्हणजे खूप सारे फुलं आता लागत आहेत, म्हणजे जसं अगोदर होतं ना थंडीमुळे फुलं उगवतच नव्हते, पण थंडी कमी झालेली जास्ती नाही आहे, छान वातावरण झालेलं आहे आताचं। सगळी फुलं मी ताटात काढून घेतलेली आहेत आणि यामध्ये 2 झेंडूच्या माळा पण आहेत। फोटोला नंतर कळशाला आपल्याला ही माळा वाहता येतील, म्हणजे आमोशा दिवशी आणि घरी आणून ठेवलेलं होतं मी, तसंच फ्रीजमध्ये ठेवले। तर आता आपल्याला पूजामध्ये घेता येईल, म्हणजे वेगळी माळ वगैरे मी आता यावेळेत बनवलेली नाही आहे। दीपकच्या जरा चालू आहेत, म्हणजे मला काय काय लागणार आहे सगळं देत आहे। म्हणजे मी पूजेची सामग्री थोडीफार घेतली, थोडीफार दीपकला मागत आहे। म्हणजे कळशीचा तांब्या वगैरे, म्हणजे यामध्ये पाणी होतं, तर तेच मला झाडांना पाणी टाकून आहे, तर पाणी टाकून आलेलं आहे। आणि कळशी मी स्वच्छ पुसून घेतली, म्हणजे पितांबर लावून क्लीन केलेलीच होती, तरी पण ठेवल्या अशी झालेली आहे। तर आता यावेळेमध्ये मी स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेले पूर्ण पाणी, आणि पाणी वगैरे मी अगोदरच भरून ठेवले। सकाळच्या वेळेमध्ये पूजेचं पाणी पिण्यासाठी पाणी मी 2 हांडे भरून ठेवत असते, म्हणजे दिवसभराचं लाईटचं काही नक्की नसतं। एक वेळा लाईट गेली मग लवकर येत नाही, त्यावेळी खूप गोंधळ होतो, म्हणून मी सकाळच्या वेळेमध्ये अंघोळ झाल्यानंतर अगोदर पाणी भरून घेते, मग नंतर मी देवपूजा करत असते। तर इथे लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे, अगोदर मी पूर्ण जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्यावरती मी पाट टाकले, पाटावरती नवीन लाल रुमाल अंतरलेला आहे, तांदळाची रास घेतलेली आहे। म्हणजे पहिल्या शुक्रवारी जे तांदूळ, जी ही पूजेची सामग्री आहे तेच मी घेतलेले आहे। कळशी मी भरून घेतली, कळशीमध्ये आपल्याला हळदी, कुंकू, एक नाणं किंवा सुपारी हे सगळं टाकायचं असतं, मगच आपल्याला कळस्थापना करायची आहे। लक्ष्मी मातेचा फोटो मी स्वच्छ पुसून ठेवलेला आहे, हळदी, कुंकू, चंदन हे सगळं लावून घेऊ। आणि जी कळस तांबे आहे त्यावरती मी अगोदर स्वास्तिक काढत आहे। आपण हळदी कुंकाचे बोटंसुद्धा 8 बोटं ओढतात यावरती, पण मी अशा पद्धतीनं स्वास्तिक काढलेलं आहे। आणि जेव्हाही मी पूजा करते, म्हणजे कळस्थापना वगैरे करते, त्यावेळी तुम्ही म्हणत असता की ताई कळस्थापना करू नये, तर मी गेलेल्या शुक्रवारी केलेली नव्हती आणि या शुक्रवारी मी कळस्थापना करणार नाही आहे। म्हणजे कळस्थापना कशा पद्धतीने करत होते, नारळ वगैरे ठेवून, पण मी अशा पद्धतीने कळस्थापना करते जसं तुम्ही म्हणता आणि पुस्तकात पण दिलेलं आहे, म्हणजे एकदम विधीपूर्वक आहे ते। थोड्याशा चुकामुका अगोदरच्या शुक्रवारी माझ्याकडनं झालेल्या होत्या। तर सो हे खातीपान वगैरे सगळे आणून फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि गजलक्ष्मीचं रूप म्हणजे हत्तीही घेतलेले पूजामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये मी हत्ती घेत असते। तर इकडं कळशी भरून घेतली, त्यामध्ये मी खाती पानं 5 ठेवलेत अशा प्रकारे, आणि एक प्लेट ठेवलेली आहे, त्यावरती मी ठेवली तांदळाची वाटी, आणि यामध्ये आपल्याला सोन्या चांदीचे जे दागिने असतं ते ठेवायचं असतं, म्हणजे नवीन दागिने बनवून आणलेले आहेत, मंगळसूत्र आहे, जोडवे आहे, तसेच मी पूजेला घेत असते तेच ठेवलेलं आहे। आणि इकडे खाती पानं ठेवले अशा प्रकारे, आणि त्यावरती मी हळदी कुंकाची बोटं, म्हणजे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला, आणि वस्त्रमाळ मी फोटोला वाहिलेली आहे। नंतर जी फुलाची हार आहेत, एक फोटोला आणि एक कळशासाठी 2 आहेत, तर हे मी फोटोला फुलाचा हार वाहत आहे। आणि जी मला सामग्री लागत आहे सगळं दीपक देत आहे, म्हणजे एक वेळा मी बसलेली आहे पूजा मांडायला, तर काय विसरलं काय नाही, सगळं दीपक देत आहे, इथंच थांबलेला आहे तो। तर अशा प्रकारे एक हार मी अशा प्रकारे कळशाला वाहिलेला आहे। आणि जे फळ वगैरे आहेत ते मी ठेवत आहे, म्हणजे चिकू आहे, डाळिंब आहे, हे सगळं म्हणजे दुपारच्या वेळेतच याने घेऊन आले होते। शुक्रवारचा उपवास आहे, म्हणजे काल गुरुवारचा होता, शुक्रवारचा होता, म्हणून म्हणजे दिवसभरात मी काही शाबू वगैरे खात नाही, फक्त फळं खात असते, गुरुवार असो किंवा शुक्रवार असो।
तर फळं वगैरे म्हणजे पेरू आणलेले होते, चिकू होते, डाळिंब, हे सगळं मी दिवसभरात घेतलेलं आहे. आणि इकडे पूजामध्ये मी फळं ठेवलेली आहेत. नंतर वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि सगळ्याची अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची अशा पद्धतीनं. आणि जे पानं मी ठेवलेले होते त्यावरती सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे, खावरी, खोबरं, बदाम, नंतर हळदीचं कोंब अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि या भांड्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि अगोदर मी पूजा करून घेत आहे. आणि यामध्ये जे आपल्याकडे फुलं आहेत ते ठेवायचे आहेत, म्हणजे झेंडूचे आहेत, स्वासिकचे आहेत, जे फुलं आहेत ते आपल्याला ठेवायचे असते. गुलाबाचे असले तर खूपच छान, पण आता यावेळेत गुलाबाचं फूल नाही आहे माझ्याकडे, पण कलरफुल दासाळ्याचे वगैरे आहेत. आणि जे लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे तर दासाळ्याचं फूल मी एक कळशाला वाहिलेलं आहे आणि एक मी ठेवलेले आहे भांड्यामध्ये. आणि बाकीची स्वास्तिकची फुलं मी अशा पद्धतीनं वाहिलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी पूजा मांडणी केलेली आहे. आता ठेवूया समया. तर सगळं आरतीचं ताट, नंतर समया वगैरे मी अगोदरच क्लीन करून घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे मी वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली आहे. आता रांगोळी काढून घेऊ. तर इथं रांगोळी दिसत नाही. तुम्ही म्हणता की ताई थोडीशी वेगळ्या प्रकारची रांगोळी काढ, पण रांगोळी दिसतच नाही. तर व्हाईट अँड व्हाईट जी रांगोळी आपण घालतो ते दिसत नाही. तर मी अशा प्रकारे रांगोळी घातलेली आहे आणि एकदम पायात आहे, म्हणून जसं आपण दारातनं आतमध्ये येतो ना, एकदम पायदुळीत येतं ते, त्यामुळे जास्त मोठीही घालता येत नाही. छोटीशी रांगोळी मी घातलेली आहे. आणि यामध्ये मी हलकंसं कलर भरलेला आहे. आणि दीपकला सांगितले की तुपाचा निरांजन बनवून दे, म्हणजे तुपाचा जे दिवा आहे ते आपल्याला लावायचा असतो. गुरुवारची पूजा असो किंवा शुक्रवारची असते, मी लावत असते. तर दीपक इकडे सगळी तयारी करून दिलेला आहे. नंतर आता समयामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तुपाचा निरांजन सगळं प्रज्वलित करून घेऊ आणि कथा वाचवायला सुरुवात करू. थोडंसं घाई गडबडीने मी करत आहे, कारण मला आणखीन स्वयंपाक बनवायचा आहे. थोडासा लेट झाला. दिवसभर ही कामं ती कामामध्येच होते मी, कारण कपडे खूप सारे, हे ते भांडे तसेच झालेले होते. म्हणजे एक दिवस आपण घरी नसलो ना, घरची पूर्ण अस्तव्यस्त होऊन जातं पूर्ण घर. तेच मी दिवसभरात आवरत होते. आणि अगोदरची काही कामं माझी राहिलेली होते ते हे मी आवरलेले आहेत. थोडंफार ठेवलेलं होतं, कारण कुठेतरी जायचं म्हणलं की आपण एखादी काम राहू दे, आल्यानंतर करू असाही विचार करतो. त्यामुळे आल्यानंतर आपल्याला डबल टेबल ती कामं लागतात. तसंच झालेलं होतं. आणि एकतर उपवास होता, त्यामुळे नकोसं वाटत होतं. कालचा उपवास, आजचा उपवास, 2-2 दिवसाचा जेव्हा उपवास असतो ना, त्यावेळी कामं करायची तितकी एनर्जी राहत नाही आपल्यामध्ये. तसा प्रकार होतो. आणि जे फळं वगैरे आपण घेतो ना, ते पण खावंसे वाटत नाही ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी. फक्त चहा वगैरे मी पित असते. तर असं इकडं दिवे मी प्रज्वलित करून घेतले, समया, आरत्या, नंतर तुपाचा निरांजनी लावून घेतलेला आहे. नंतर इकडे वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे. जसं आपली लक्ष्मी मातेची कथा वाचून होईल, मी अगोदर लक्ष्मी मातेला दूध ठेवणार आहे समोर आणि आरती करून घेणार आहे. नंतर जे नैवेद्य बनणार आहे, नैवेद्य दाखवणार आहे. तर आसन घेतलेल्या आसनावर मी बसलेले आहे. आणि हळदी कुंकाचं टिळक मी अगोदरच लावून घेतलेलं आहे. पूजा करण्या अगोदर धूप लावून घेतलेली आहे. आता कथा वाचवायला सुरुवात करू. त्या अगोदर लक्ष्मी मातेचं जे पुस्तक आहे, हळदी कुंकू लावून मी मनोभावे दर्शन करून घेतलेलं आहे. नंतर पुस्तकामध्ये 8 स्वरूप आहेत लक्ष्मी माते. प्रत्येक फोटोला आपल्याला हळदी कुंकू लावून दर्शन करून घ्यायचे आहेत. नंतर श्रीयंत्र आहे, श्रीयंत्राचे मी हळदी कुंकू लावून दर्शन करून घेतलेले आहेत. आणि आता कहाणी वाचवायला सुरुवात करूया. तर या तर मग सगळेजण लक्ष्मी मातेची कहाणी ऐकायला. देवीची कहाणी वाचून झालेली आहे. आता आरती करून घेऊ. पण अगोदर मी देवीला नैवेद्य दाखवत आहे, म्हणजे दूध समोर ठेवत आहे. नंतर मी नैवेद्य बनवणार आहे. तर दूध मी देवीला दाखवलेलं आहे. पाणी फिरवून घेऊ आणि आता आरती करून घेऊ. दीपकला बोलवलेले, म्हणजे दीपकला कापूर देणार आहे आणि मी आरतीचं ताट घेणार आहे. आणि दिनेश आणखीन आलेला नाही, इतक्या लवकर तो येत नाही. 8:30 वाजता किंवा कधी कधी 9 वाजता दिनेशला येता. त्या अगोदर मी स्वयंपाक बनवणार आहे. आल्यानंतर जेवण करतो. जे दिनेशचं जेवण होतं दुपारी 12:30 वाजता, त्यानंतर काहीच नाही. जसं आपण घरामध्ये दिवसभर काही ना काही नाही काही खाण्यावर राहतो किंवा चहा पिण्यावर असतो, तितकं काही वाटत नाही. पण मुलांना बघा 12:30च्या नंतर जेवायने खायला नाही, डायरेक्ट घरी आल्यानंतर तू जेवण करतो, त्यामुळे भूक लागलेली असते. तर येजोपर्यंत मी स्वयंपाकी बनवणार आहे. पटकन आता आरती करून घेऊ. तर मी इकडे आरती घेतलेली आहे. दीपकला कापूर दिलेला आहे. तुपाचा निरांजन पण लावलेला आहे मी. तर या तर मग सगळेजण लक्ष्मी मातेची आरती करायला. तर आरती करून झालेली आहे. अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि कापूर ओवाळून घेऊ आणि मनोभावे लक्ष्मी मातेचं दर्शन करून घेऊ. जीही मनात इच्छा आहे ती देवीला सांगू. निश्चितच बघा देवी आपली पूर्ण इच्छा पूर्ण करते. तर देवीचं दर्शन करून घेतलेलं आहे. दीपक या अक्षदा वाहिलेले दर्शन करून घेत आहे. आता पटकन मी स्वयंपाकाला लागते, म्हणजे देवीला अगोदर नैवेद्य बनवणार आहे, एकीकडे भाजी ठेवणार आहे, म्हणजे संग केलो
तर आपली कामं लवकर होणार आहेत. तर अशी आहे पूर्ण लक्ष्मी मातेची पूजा. तर जसे म्हणजे प्रत्येक शुक्रवारी असो गुरुवारी असो 8 दिवसात एक वेळा कुठली तरी घरात पूजा स्थापना झाली ना खूप छान प्रसन्न राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनाला शांती राहते, खूप छान वाटतं. तर घरात पूजा पुनस्कार खूप छान असतं, हे केलंच पाहिजे आपल्याला. दररोज तर आपली देवाची पूजा असते, पण 8 दिवसाला एक वेळा कुठली तरी आपल्या घरामध्ये पूजा व्हावी, छान असतं. म्हणजे आरती वगैरे म्हणावी. प्रत्येक गुरुवारी तर असतं, पण जसं वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मी स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून तर खूप छान वाटत आहे. एकदम मनाला एक वेगळी शांती भेटते माझ्या, खूप छान वाटतं, मन प्रसन्न राहत. पूजा वगैरे झाली, आता आलेली मी किचनमध्ये आणि अगोदर नंबर आहे भाजीचा. म्हणजे दोडकी वगैरे मी कट करून घेतलेले आहेत, कांदा आणि कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलं, लसूण ठेचून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर मी इकडे लसूण टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की नंतर मी कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, हळदी पावडर धना पावडर टाकलं. परतून घेतल्यानंतर जी दोडक्याच्या फोडी आहेत ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेले फोडणीमध्ये, म्हणजे मस्त फ्लेवर येतो. नंतर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा वेळ कमी गॅसवर आपल्याला तसं ठेवायचं आहे. नंतर पाणी टाकायचं आहे. तर थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे, त्यासाठी ग्लासभर पाणी टाकलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. थोडासा मसाला टाकला, भाजी झाकून ठेवलेली आहे. तिकडच्या काउंटर भाजी बनत आहे निवांतपणे. तोपर्यंत मी इकडे खीर बनवून घेते. खीर बनवण्यासाठी इकडं मी अर्धी वाटी तांदूळ थोडंसं हलकंसं भाजून घेतलं. म्हणजे तुम्हीच म्हणत होता की ताई भाजून बनव, खीर खूप छान होते. तर मी आज तांदूळ भाजले, सेर वगैरे केलेलं नाही आहे. आणि मोठं मिक्सरला मी फिरवून घेतलं आणि तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलं होतं. दुधाला एक उकळी आली की नंतर मी तांदूळ टाकलेले आहेत, शिजवून घेतलेला आहे. नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरती साखर टाकायची आहे, विलायची पावडर आणि ड्रायफ्रूटही मी तळून टाकणार आहे. म्हणजे खूप छान आणि टेस्टी खीर बनून तयार होते. तर इकडं तांदूळ टाकून मी थोडा वेळ शिजवून घेतलं. तोपर्यंत दिनेशी आलेला आहे, देवीचं दर्शन करून घेतलं आणि प्रसाद म्हणून मी दूध ठेवलेलं होतं ते प्यायला घेतलं. खूप आवडतं दिनेशला, तेव्हा समोर जी दुधाची वाटी असते ना आल्यानंतर अगोदर प्यायला घेतो. तर खीर बनवून तयार झालेली, भाजी बनलेली आहे, भात कुकरला लावला आणि आता देत आहे मी खीरला तडका. तर त्यासाठी इकडं मी छोट्या पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये मी टाकले आहेत अगोदर मनुके व्यवस्थित फुलत आहेत. अगोदरच मी इकडं काजू पण टाकलेले आहेत, म्हणजे संघाचे व्यवस्थित शेकले जाते. तर बघू शकता एकदम मस्त असे फुलून तयार आहेत मनुके आणि काजू पण फ्राय झालेले आहेत तुपामध्ये. तर हे तडका आपल्याला खिरीत ओतायचा आहे. खूप छान टेस्टी खीर बनून तयार होते. नंतर मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे, छान मिक्स केलं, खीर बनून तयार झालेली आहे. आता अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवत आहे. तर इकडे 2 वाट्या घेतलेल्या आहेत मी, एक लक्ष्मी मातेच्या समोर ठेवण्यासाठी आणि एक देवासाठी घेतलेले आहे. तर लक्ष्मी मातेला नैवेद्य मी दाखवलेला आहे. पाणी फिरवूया, दर्शन करून घेऊ आणि देवालाही मी नैवेद्य दाखवलेला आहे. नंतर मी भाकरी बनवल्या, तोपर्यंत हे आलेले होते, लवकरच आलेले होते रात्री, म्हणजे शुक्रवारचा उपवास होता आणि आल्याशिवाय मी काही जेवण करणार नव्हते म्हणून थोडंसं लवकरच आलेले होते. जेवण वगैरे झालं वेळेत. नंतर भांडे वगैरे क्लीन केले, सगळी कामं आवरूनच मी झोपलेली होते. सो ह्या दुसरा दिवस आहे, दुपारची वेळ आहे, पूर्ण स्वयंपाक झाला. पण वरणच मी बनवलं, भाजी बनवली होती. तर भाजी काय बनवू हाच विचार करत होते. नंतर विचार आला की बाबा चटणी आहे शेंगदाण्याची, तर अशा पद्धतीने मिक्स करूया, खूप छान आणि टेस्टी बनून तयार होते. कधीतरी काही सुचत नसलं किंवा ऑप्शन नसलं त्या दिवशी नक्की बनवा. तर मी इकडं एक कांदा मी बारीक कट करून घेतला, कोथिंबीर घेतली आणि शेंगदाण्याची चटणी आहे ती मी अर्धी वाटी घेतलेली आहे. सगळं एकत्र केलेलं आहे. यामध्ये मीठ टाकायचं नव्हतं पण लक्षात नाही मीठ टाकलेलं आहे, कारण चटणीत मी मीठ टाकूनच वाटलेलं होतं. तर असं इकडं मी टाकलेले दही बघू शकता, एकदम छान असं घट्ट दही बनून तयार होतं. कशा पद्धतीने विरजू लावतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदम सोपी पद्धत आहे. तिकडं दही टाकलेलं आहे, मीठ थोडंसं जास्त पडलं म्हणून मी दही आणखीन एक वेळा टाकले, म्हणजे आणखीन एक अर्धी वाटी जास्त टाकलेला आहे, म्हणजे थोडंसं खरटपणा कमी होईल. छान मिक्स केलेलं आहे. आता देऊया मेन तडका. एकदम सोप्या पद्धतीनं ही चटणी बनवून तयार होते, खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि टेस्टी बनून तयार होते. आणि इकडे दिलेला आहे मोहरी जिरीचा तडका. खूप छान आणि टेस्टी चटणी झालेली आहे आणि दुपारची वेळ झाली, भूकी लागलेली आहे. तर यात मग सगळेजण जेवण करायला. मस्त अशी शेंगाची चटणी आहे आणि ज्वारीची भाकर आहे, भात वरण हे सगळं आहे. तर असं ते यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर सर्वांना, शुभ दुपार.